नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोक मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या दर्जाविषयी. त्याचं निमित्त ठरलंय प्रथम फाउंडेशनने केलेल्या असर या पाहणी अहवालाचे निष्कर्ष. या अहवालातनं महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्तेचा उतरता क्रमच पाहायला मिळतोय. अजूनही राज्यामध्ये 5वीत शिकणाऱ्या 46.5% विद्यार्थ्यांना दुसरीच्या दर्जाचं वाचनही येत नसल्याचं दिसून आलंय. 8वीत शिकणारे केवळ 32.9% विद्यार्थीच भागाकाराचं गणित सोडवू शकतात, तर केवळ 22.8% विद्यार्थी इंग्रजीमध्ये छोटे शब्द वाचू शकले. प्रथम फाउंडेशनच्या वतीनं राज्यात 1ली ते 8वी पर्यंत शैक्षणिक परिस्थितीची पाहणी केली गेली. 8वी मध्ये शिकणाऱ्या 38.7% विद्यार्थ्यांना 10 ते 99 पर्यंतचे अंक ओळखता येतात, तर केवळ 22.1% विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येते. गणित आणि इंग्रजीपेक्षा मराठी भाषेच्या गुणवत्तेची परिस्थिती बरी दिसली तरी त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. गेल्या वर्षी 4थीतील 71% मुलं आणि 5वीतील 61.1% मुलं वाचू शकत होती. नेमक्या कुठल्या निकषांवर हे सगळे निष्कर्ष काढले गेलेत? राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाहीये? सरकारने शिक्षणासाठी योग्य तरतूद न केल्यामुळे ही दयनीय अवस्था झाली आहे का? सरकारी शाळांकडे सरकारचं खरंच दुर्लक्ष होतंय का? आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी कुणी आणि काय करायला हवं यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया शिक्षण बेअसरच या खास कार्यक्रमात. आणि या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिक्षक आमदार कपिल पाटील. कपिलजी, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर आमच्या पुण्याच्या स्टुडिओतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिक्षण शास्त्रज्ञ आणि या विषयातले अभ्यासक किशोर दरक. किशोरजी, तुमचंही स्वागत. काही वेळातच ज्यांच्या संस्थेने हा अहवाल दिला त्या प्रथम संस्थेचे अध्यक्ष माधव चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण तज्ञ हिरंभ कुलकर्णी सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतील. आपण सुरुवात करूया किशोर दरक यांच्यापासून. किशोरजी, ज्या प्रकारची निरीक्षणं या अहवालातून समोर आलेली आहे, दरवर्षी हा अहवाल येतो आणि त्यामध्ये काही जे निकष असतात त्याच्यात आकडेवारी 2-3% खाली आलेली असते किंवा 2-3% वर गेलेली असते. याच्या पलीकडे फार काही फरक शिक्षणाच्या गुणवत्तेत किंवा ज्या ज्या निकषांवर निष्कर्ष येतात त्याच्यामध्ये असलेली आपल्याला दिसत नाही. वर्षानुवर्ष हे असं का होतंय? शैक्षणिक दर्जा घसरतो आहे असे निष्कर्ष या अहवालातून काढले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं घडतंय महाराष्ट्रात? दोन तीन गोष्टींच्या स्वरूपात हे आपल्याला बघता येईल. हो, एक म्हणजे या अहवालाच्या माध्यमातून ज्या प्रकारचे आकडे आपल्या समोर आले ते गोळा करण्याची पद्धत नेमकी कशी आहे, ते कुणी आणि कधी गोळा केले, हो, आणि एक शब्द वाचायला लावून किंवा एक वाक्य वाचायला लावून किंवा एक गणित करायला लावून एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी येतं किंवा काहीतरी येत नाही हे म्हणणं कितपत संयुक्तिक आहे, या मुद्द्यांच्या आसपास आपण ही चर्चा करायला हवी. हा एक भाग झाला त्यातला. हो. दुसरा भाग म्हणजे आपण जेव्हा मुलांना काही येत नाही असं म्हणतो तेव्हा बहुतेक वेळानं त्या चर्चामध्ये मुलांना जबाबदार धरलं जातं आणि ती जबाबदारी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सिस्टीमवरती निश्चित करता येईल का, व्यवस्थेवर निश्चित करता येईल का, याचा आपल्याला यामध्ये विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. वर्षानुवर्षे म्हणजे गेले 5 वर्षाचे जर असरचे अहवाल बघितले तर महाराष्ट्रातली देशातल्या अनेक इतर राज्यांमधली पण आकडेवारी घसरताना दिसते. दक्षिणेतल्या काही राज्यांची थोडी वाढलेली दिसते आपल्याला आकडेवारी ओव्हरऑल बघितली तर. पण महाराष्ट्रातली आकडेवारी घसरती आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे? कोणत्या मुलांना लिहिता वाचता येत नाही, ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही ती मुलं कोणत्या सामाजिक स्तरातली आहेत, ती मुलं एक्झॅक्टली कोणत्या प्रकारच्या शाळांमध्ये जातात, याचे डिटेल्स पण आपल्याला या चर्चेमध्ये आणायला हवेत असं मला वाटतं. बिलकुल. हे डिटेल्स थोड्या वेळात माधव चव्हाण या चर्चेत सहभागी होतील, त्यावेळी आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींविषयी त्यांना विचारूया, ते याविषयी अधिक स्पष्टीकरण करतीलच. आपल्याबरोबर नाशिकहून शिक्षण तज्ञ हिरंभ कुलकर्णी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. हिरंभजी, स्वागत या चर्चेमध्ये. ज्या प्रकारे आत्ता किशोर दरक यांनी सांगितलं की
दोन मुद्द्यांवर याच्याकडे बघायला पाहिजे, दोन दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. पहिली गोष्ट निकष नेमके काय लावले गेले, कुठल्या निकषांवर हे निष्कर्ष काढले गेले, आणि दुसरा भाग आहे तो जबाबदारीचा, ह्याला जबाबदार कोण. पहिल्या मुद्द्यावर जर आपण बोलायचं झालं तर ज्या प्रकारे चा रिपोर्ट येतो, जे निकष लावले जातात, त्यासाठी काही सॅम्पल साइजेस घेतले जातात, ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला माधव चव्हाण सांगतीलच. मात्र हे जे निष्कर्ष येत आहेत यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय, हे निष्कर्ष महाराष्ट्रातल्या शैक्षणिक चित्र योग्यपणे रेखाटतात, त्याचं प्रतिनिधित्व करतात किंवा खरी परिस्थिती आपल्यासमोर सांगतात असं तुम्हाला वाटतं का? आणि हो असेल याचं उत्तर तर ती किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच मी आसरच्या अहवालाशी संपूर्णपणे सहमत आहे. याचं कारण असं की आसरची जी शास्त्रीय पद्धत आहे ती जागतिक पातळीवर आज अनेक देशांनी स्वीकारलेली आहे आणि सर्वेक्षण हे एक शास्त्र आहे, त्या शास्त्राच्या पद्धतीनं हे होत आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आसरच्या अहवालाची सपोर्ट करणाऱ्या बऱ्याचशा पाहण्या आहेत. म्हणजे मी स्वतः एक 4-5 वर्षापूर्वी संपूर्ण 200 शाळांचं सर्वेक्षण केलं होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला असं आढळलं होतं की विद्यार्थ्यांना वजाबाकी येत नाहीत, साधी साधी वाक्य लिहिता येत नाही. किंवा आपण वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहतोय, वेगवेगळ्या कॉलेजच्या इंटरव्ह्यूला आलेल्या विद्यार्थ्यांना काही बोलता येत नाहीये, अर्ज लिहिता येत नाहीये. म्हणजे संपूर्ण शिक्षणाचा स्तर जो खाली आलाय याचं हे आसरच्या रिपोर्टशी सपोर्ट करतं. आणि हे गंभीर अशासाठी आहे की आपण एकीकडे आपले पंतप्रधान आज असं म्हणतायत की कौशल्याधारित आज आपल्याला जागतिकीकरणात अनेक व्यवसाय निर्माण होत आहेत, परंतु उच्च शिक्षणापर्यंत ही मुलं पोहोचूच शकत नाहीये, ही ड्रॉपआउट होत आहेत. आणि अजून एक सपोर्ट करणारी गोष्ट मला वाटते की विजय केळकर समितीचा अहवाल आज जो महाराष्ट्राच्या समोर आलाय, तो अहवाल असं सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 7 लाख मुलं गळती झालेली आहेत. गळती होण्याचं कारण गरिबी हे नक्कीच नाहीये, गरिबी हे त्याचं एक कारण असेल, परंतु विद्यार्थ्यांना वाचन लेखन क्षमता प्राप्त नसल्यामुळे विद्यार्थी शाळा सोडतायत आणि ते प्रमाण विदर्भ मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणून हे नेक्सस असं आहे की विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाहीत म्हणून विद्यार्थी गळती होत आहेत. गळती होणाऱ्या भागाचा विकास होत नाहीये, तेव्हा विकास, निरक्षरता आणि हे अप्रगत विद्यार्थी याचं एक नातं या आसरच्या अहवालाने पुढे आणलंय असं मला वाटतं. आणि याचे उत्तरदायित्व केवळ शिक्षकच नाही तर शिक्षक, शिक्षणातले अधिकारी किंबहुना शिक्षणातले सगळं राजकीय प्रवाह या सर्वांना घ्यावा लागेल. 35,000 कोटी रुपयाचं महाराष्ट्राचं शिक्षणाचं बजेट देऊन जर विद्यार्थी आमचे निरक्षर राहत असतील तर याचा जाब या शिक्षण व्यवस्थेला द्यावा लागेल असं मला वाटतं. बिलकुल. हेरामजी, याच्यात अजून एक उपप्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेतला जातो आणि त्याच्यातून ही निरीक्षणं समोर येत आहेत, तर हे जे स्कूल ड्रॉपआउट्स होणारे विद्यार्थी असतील किंवा 8वीतले विद्यार्थी की ज्यांना 5वीतली पुस्तकं वाचता येत नाही, 3रीतले विद्यार्थी ज्यांना पहिलीची पुस्तकं वाचता येत नाहीत, या नेमक्या कुठल्या प्रकारच्या शाळा आहेत, कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत, कुठल्या वर्गातून हे विद्यार्थी येतात, कुठल्या भागातून हे विद्यार्थी येतात, याविषयी आपण काय सांगू शकाल? की सगळे महाराष्ट्रात सगळीकडे सरसकट असंच चित्र आहे? आता याच्यामध्ये आसरचा अहवाल हा ग्रामीण महाराष्ट्राचा असल्यामुळं किंवा ग्रामीण भारताचा असल्यामुळं स्वाभाविकपणे ग्रामीण भागामध्ये सरकारी शाळा जास्त आहेत, त्यामुळे सरकारी शाळांची मुलं यामध्ये जास्त आहेत. महाराष्ट्राचं निरीक्षण जर आपण केलं तर कोकण विभागामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती तुलनेत चांगली दिसते, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्या खालोखाल दिसते आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये सर्वात कमी दिसते असं आपल्याला दिसतं. त्यानंतर समाज घटकात जर आपण असं म्हटलं तर आज सरकारी शाळांमध्ये शिकणारा जो स्तर आहे तर तो निम्न मध्यम वर्ग किंवा त्या खालचा कनिष्ठ मध्यम आर्थिक वर्गातली मुलं असल्यामुळे तर असं सामाजिक त्याचं वर्गीकरण करता येईल. परंतु मी आज असं बघितलंय की अगदी शहरी भागातल्या शाळा सुद्धा किंवा खासगी शाळा सुद्धा याच्यामधल्या विद्यार्थ्यांचा स्तर सुद्धा तितकासा समाधानकारक नाहीये. अगदी छातीठोकपणे म्हणावं अशा प्रकारची परिस्थिती आज दिसत नाहीये. किंबहुना आसरच्या अहवालामध्ये जे तुलनात्मक तक्ते आलेत, मी आपल्याला जोशीजी सांगू शकेल की 2010 पेक्षा महाराष्ट्राची स्थिती आसर अहवालात अधिक वाईट झालेली आहे 4 वर्षामध्ये असं आपल्याला दिसतंय. साधं भागाकाराचं उदाहरण देतो की आज फक्त 18% विद्यार्थी 5वीचे भागाकार करतात असं आसर अहवाल म्हणतो. हेच प्रमाण भारताच्या स्तरावर 26% आहे आणि 2010 साली 41% मुलं महाराष्ट्रामध्ये आज भागाकार करू शकत होते. म्हणजे सर्व शिक्षा अभियान 10 वर्ष राबवलं, शिक्षणाचा कायदा आम्ही 4 वर्ष राबवला, इतका पैसा होतला. म्हणजे इतके दिवस आम्ही असं म्हणत होतो की पैसा नाही म्हणून शिक्षणात गुणवत्ता नाही, परंतु आज पैसा होताला आम्ही सुरुवात केली तरी सुद्धा हे नाही. याचं कारण असं की शिक्षकांचं आणि शिक्षणाच्या अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व नक्की केलेलं नाही, आमचं वेतन आमच्या कामाशी जोडलेलं नाही, हे त्याचं महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं. बिलकुल. आपल्याबरोबर शिक्षक आमदार कपिल पाटील आहेत. कपिलजी, 3-4 मुद्दे आतापर्यंतच्या दोघांच्याही बोलण्यातून समोर आलेले आहेत आणि त्यातला जो पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे निष्कर्ष येत आहेत
ह्याची जबाबदारी आपल्याला विद्यार्थ्यांवर निश्चितपणे टाकता येणार नाही आणि याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही असं मला वाटतंय. मग ही जबाबदारी नेमकी कुणाची? सातत्याने मागच्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरतोय, याला कुणाला जबाबदार ठरवायचं? शिक्षणाचा दर्जा घसरतोय असा निष्कर्ष ताबडतोबीनं काढणं असरच्या अहवालावरून हे थोडं धाडसीपणाचं ठरेल. एकूण देशामध्ये आणि राज्यामध्ये शिक्षणाची जी वाईट स्थिती आहे आणि त्याचा दर्जा घसरता असेल तर त्याची कारणं ही वेगळी आहेत. असरने जे समोर आणलंय, जे हेरंब कुलकर्णी सांगतायत, तर मुळात असरच्या या रिपोर्टबद्दल माझ्या गेले 4-5 रिपोर्ट मी पाहिलेले आहेत गेल्या वर्षातले. याबद्दल शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना शंका आहेत की यांनी सर्वे केला कसा, कोणती मेथड वापरली, कुठे सर्वे केला, कोणत्या वर्गात केला, हे कधीच पुढे येत नाही. असर ज्या ज्या राज्यात सर्वे करतं त्या राज्यामध्ये दर्जा घसरता दाखवला जातो. त्यानंतर प्रथमची पुस्तकं, साहित्य विकत घेतलं जातं, विकत घ्यायला लावलं जातं आणि ते घेतली की मग तो दर्जा पुन्हा वाढतो. असं यापूर्वीचं चित्र. हा अत्यंत गंभीर मुद्दा तुम्ही अत्यंत मांडता. गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे माझा प्रथम बद्दलच च्या या अहवालाबद्दल प्रथमच्या हेतूविषयी तुम्ही शंका व्यक्त करता. माझ्या हेतूबद्दल शंका व्यक्त करतो. कारण ही जी मंडळी आहेत ही कारणांचा शोध घेत नाहीत. ही परिस्थिती का उद्भवली हे सांगत नाहीत. व्यवस्थेला दोष देण्याच्या ऐवजी फक्त शिक्षकांना दोष द्यायचा आणि त्यांना जे काही कमी पडलं ते आम्ही पूर्ण करतो असा दावा करायचा. इतक्या अफाट, एवढा खंडप्राय देशामधली जी अफाट जो समूह आहे. बिलकुल, तुम्ही म्हणताय तो मुद्दा एक वेळ आपण गृहीत धरूया आणि त्याचबरोबर ते कारणांचा शोध घेत नाहीत किंवा उपाय सांगत नाहीत हेही आपण जरी सत्य आहे असं मानलं तरी सुद्धा हे निष्कर्ष खोटे आहेत असं आपण कसं म्हणू शकतो? त्यांनी कारणं सुचवली नाहीत, ती सुचवण्याची अपेक्षा करणं हा भाग वेगळा आहे, पण हे जे निष्कर्ष आहेत हे चुकीचे आहेत असं तुम्ही कुठल्या आधारावर म्हणा? मगाशी किशोर दरकानी जे प्रश्न उपस्थित केले की मुळात शिक्षण नेमकं म्हणजे काय. आता प्रथम जो सर्वे करतायत तो जुन्या काळातल्या पद्धतीने करताय. आता गेल्या 4 म्हणजे RT आल्यानंतर पूर्ण शिक्षणाची पद्धत बदलली. पूर्वी वर्तनवादी शिक्षण होतं, आता रचनावादी आहे आणि प्रथम हे जुन्या पद्धतीने सर्वे करताय. त्यामुळे कुठलं तरी एक गणित घातलं ते आलं नाही की तो मुलगा लिहितो. बरं, सर्वे करणारा मुलगा हा शिक्षणशास्त्राबद्दल साक्षर असेलच असं नाही. किंबहुना शिक्षणशास्त्राबद्दल, शिक्षण व्यवस्थेबद्दल निरक्षर असणाऱ्यांकडनं सर्वे करून घेणं हे अत्यंत घातक आणि त्याच्यातनं निष्कर्ष काढणं घातक आहे. आणि ही पूर्ण कार्यपद्धतींची मी पाहिली तीही या पद्धतीची. बिलकुल, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे निष्कर्ष जर असे नसतील, महाराष्ट्राची वस्तुस्थिती, देशाची वस्तुस्थिती अशी नसेल तर खरं तर ही आनंदाची बाब आहे असंच आपल्याला समजायला हवं. मात्र तसं ते आपल्याला समजता येईल का याविषयी आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. माधव चव्हाण सुद्धा या चर्चेमध्ये आता सहभागी झालेले आहेत. ब्रेक नंतर ते सुद्धा आपल्या सोबत असतील. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. शिक्षण बेअसरच याविषयी आपण चर्चा करतो आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा असरचा अहवाल आलेला आहे आणि यावर्षीची शिक्षणाची परिस्थिती अधिक खालावल्याचं या अहवालातनं स्पष्ट होत आहे. प्रथम संस्थेचे अध्यक्ष माधव चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. माधवजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. माधव चव्हाण सध्या दिल्लीत आहेत आणि दिल्लीतल्या कुडकुडत्या थंडीमध्ये ते सध्या उभे आहेत. मात्र अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात यायचं मान्य केलंय. माधव चव्हाण, तुम्ही येण्यापूर्वी ही चर्चा अत्यंत गरमागरम अवस्थेपर्यंत पोहोचलेली होती. कारण इथे कपिल पाटील यांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी असा दावा केला, असे प्रश्न उपस्थित केले की या अहवालाची ऑथेंटिसिटी काय, या अहवालाचा हा अहवाल तयार करताना कशा प्रकारे सर्वे केला जातो, सॅम्पल काय घेतलं जातं, हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. याविषयी सुरुवातीला सांगा की कशा प्रकारे हे निष्कर्ष काढले गेले आणि कशा प्रकारे हा अहवाल तयार केला गेला. असं आहे, दरवर्षी आम्ही जेव्हा अहवाल काढतो तेव्हा कोणी ना कोणतरी याचं सॅम्पलिंग कोण करतं, कसं करतं याच्यावर प्रश्न उभे करतात. सगळ्या देशामध्ये 16,000 गावांची सॅम्पल फ्रेममध्ये आम्ही निवड करतो. त्याच्यामधनं जवळजवळ 3.25 लाख कुटुंबांना भेटी देतो आणि साधारणपणे 6 लाख मुलांची काय म्हणूया आपण भेट घेतली जाते. त्यांना प्रश्न विचारले जातात, त्यांना वाचायला दिलं जातं, गणित करायला दिलं जातं. हा जो सॅम्पल साईज आहे हा ज्यांना नॅशनल सॅम्पल सर्वेची माहिती आहे त्याच्यात तिप्पट हा सॅम्पल साईज आहे. त्यामुळे सॅम्पल साईज काय कमी पडतो वगैरे अशी काही तक्रार करण्यात काही अर्थ नाही आहे.
याची जेव्हा आम्ही आखणी केली 2005-06 पासून, तेव्हा प्लॅनिंग कमिशनचे जे मेंबर्स होते, किरीट पारिख होते, सेन होते, मॉन्टेक अलिवालिया होते, यांच्याबरोबर बसून त्यांना हे समजावून सांगितलं होतं की आम्ही कशा तऱ्हेने तपासणी करणार आहोत आणि त्यांनी त्याला एक प्रकारे पाठिंबा दिला म्हणायला पाहिजे. आम्ही गैर सरकारी असूनसुद्धा की हे तुम्ही करून बघा आणि आपण पाहूया यातनं काय निष्कर्ष निघतात. तेव्हा ह्याच्यात काही तथ्यच नाही वगैरे म्हणण्यात अर्थ नाही. आता कपिल पाटील किंवा इतर मंडळींनी हे जणू काय आम्ही शिक्षकांना दूषण देण्याकरता करतोय किंवा त्यातून शिक्षकांना दूषण देतोय असं मानण्याचं काही कारण नाही आहे. हे आमचा सगळीकडचा अनुभव असा आहे की जर शिक्षकांनी अधिकाऱ्यांनी अगदी महाराष्ट्रात सुद्धा जर आपापल्या शाळांमध्ये आम्ही जशी तपासणी करतो तशी जर केली तर त्यांच्या लक्षात येतं की या अहवालामध्ये आणि त्यांच्या शाळेमधल्या स्थितीमध्ये फारसा फरक नाही आहे. आणि उलट असं म्हणायला पाहिजे की महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी याची दखल घेतली आणि काही पावलं उचलायला सुरुवात केली जी आता महाराष्ट्रामध्ये याच्यावर वाचन लेखन गणिताच्यावर काम आता सुरू आहे. सगळ्या शाळांच्या मधनं शिक्षकांचं प्रशिक्षण झालं आणि काही ते करतायत कामं. आमचा अनुभव असा आहे की शिक्षक उत्साहाने कामाला लागतात. जेव्हा त्यांना असं सांगितलं जातं की हे उद्दिष्ट धरून तुम्ही काम करा, त्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्यात येतं, तेव्हा ते करायला लागतात. तेव्हा याच्यामध्ये कोणीतरी जबाबदार शिक्षकांना धरतंय वगैरे असं मानायचं काही कारण नाही. याच्यामध्ये अनेक प्रश्न गुंतलेले असतात. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही मूलभूत क्षमतांच्याकडे लक्ष देऊन काम केलं तर मुलं शिकतात एवढंच नव्हे तर त्यांचा विश्वास वाढतो, स्वतः शिक्षकांचा विश्वास वाढतो आणि ते शिक्षक पुढे आणखीन चांगलं काम करायला तयार. बिलकुल माधव चव्हाण, इथे तुम्हाला थांबून हा एक प्रश्न विचारतो आहे. शिक्षकांमध्ये उत्साह वाढतो असं तुम्ही म्हणतायत, कार्यक्षमता वाढते असं तुम्ही म्हणता आहात. मात्र यावर्षी मागच्या काही वर्षांच्या अहवालाचं जर आपण उदाहरण घेतलं तर शिक्षणाची परिस्थिती अधिकाधिक बिघडताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मगाशी जसं हेरंब कुलकर्णींनी उदाहरण दिलं, 2010 मध्ये 41.4% विद्यार्थी भागाकार येणारे होते, त्यांचा प्रमाण आता 18.9% येऊन ठेपलेलं आहे. वर्षानुवर्ष तुम्ही हे सर्वेक्षण करता, त्याचे अहवाल येतात, सगळ्यांचे डोळे खाडकन उघडतात, पण पुढे त्याचा उपयोग काय होतो? वर्षानुवर्ष स्थिती अधिकच गंभीर होताना दिसते. हे दुर्दैवी गोष्ट आहे की ते डोळे खाडकन उघडतात आणि मग पुन्हा झोपी जातात, त्यांना पेंग येते. पण मला असं वाटतं की हे प्रयत्न करत राहिले पाहिजेत. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने दखल घेतली. 2012 मध्ये प्लॅनिंग कमिशननी पहिल्यांदाच इनपुट फोकस न ठेवता प्रत्यक्ष ज्या अचीवमेंट्स आहेत, लर्निंग अचीवमेंट, शिक्षणातून काय निष्पत्ती होते याच्याकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं. केंद्र सरकारने गेल्या वर्षी, आता यावर्षी सरकार बदललं असलं तरी यावर्षी सुद्धा त्यांनी आता विचारायला सुरुवात केली की 1ली 2रीमध्ये क्षमता कशा वृद्धिंगत व्हायला पाहिजेत, 6वी 7वी 8वीमध्ये काय शिकायला पाहिजे. हळूहळू आम्हाला असं वाटतं, आम्ही आशावादी आहोत, आम्हाला असं वाटतं की देशाचं लक्ष केवळ इमारती बांधणं, शिक्षकांच्या नेमणुका करणं, टॉयलेट्स बांधणं ह्याच्याकडे असायला पाहिजे, नाही म्हणत नाही मी. पण याच्यावर असताना जेव्हा जे शिक्षक काम करतायत, जे अधिकारी काम करतायत, त्यांचं काम अधिक उत्पादक व्हावं, त्यातून मुलं आणखीन शिकावीत, याकडे जर जायला लागलं तर आपण पुन्हा प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो. बिलकुल. पण बरेच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. तुम्ही डाईस याकडे बघू शकता. बिलकुल, बरेच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. याविषयी आपण चर्चा सुरूच ठेवूया. मात्र तुम्ही जो मुद्दा मांडलेला होता, किशोर दरक, तुम्ही जो काही प्रश्न उपस्थित केला होता, हा तुमच्याकडेच मिळतोय, त्याची तुम्हाला उत्तरं मिळतात असं तुम्हाला वाटतंय का? आणि ह्याच्यामुळे डोळे उघडण्याची प्रक्रिया, खाडकन उघडण्याची प्रक्रिया होते, मात्र त्यानंतर पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी, प्रगतीसाठी किंवा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी या अहवालातल्या वस्तुस्थितीचा उपयोग का होताना दिसत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, डोळे उघडण्यासाठी या अहवालाचा किंवा अशा कोणत्याही अहवालाचा उपयोग होतो हे अगदी सत्य आहे. की समजा मी म्हणालो की या अहवालातली किंवा कोणत्याही अहवालातली NCERTचा अहवाल असेल किंवा राज्यामध्ये विद्या परिषदेने केलेला अहवाल असेल, या अहवालामधली परिस्थिती आणि ती गंभीर विचार करण्याजोगी परिस्थिती आहे, याबद्दल साधारणतः मला त्यामध्ये काही इतरांची दुमत नाही आहे. माझं मुद्दा असा आहे की आता माधव चव्हाण सर म्हणाले की शिक्षकांना याच्या संदर्भात आता वाचन लेखनचं ट्रेनिंग महाराष्ट्रात चालू आहे. 5 ते 13 जानेवारीपर्यंत हे ट्रेनिंग चाललं आणि शिक्षक उत्साहाने कामाला लागतात. हे मात्र मला जरा स्वतःच्या अनुभवातून पण गेले 2-3 दिवस पण मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग्सना जी भेट दिली आहे, तिथे एकूणच प्रशिक्षणांबद्दल शिक्षकांचं, विशेषतः जिल्हा परिषदांच्या शिक्षकांचं म्हणणं असं आहे की प्रशिक्षण ही अति झालेली आहेत.
म्हणजे आत्ता जे वाचन लेखनचं प्रशिक्षण चालू आहे त्याबद्दल पण शिक्षकांनी असा फीडबॅक दिला होता की हे प्रशिक्षण जे तुम्ही 2 दिवसात किंवा एका दिवसात घ्यायला हवं ते तुम्ही 4 दिवस घेताय. हा एक भाग त्यातला झाला. दुसरा असा आहे की या अहवालाबद्दल जर बोलायचं झालं तर समजा आपण असं म्हणालो की 45-42 जे काही टक्के मुलं शिकली नाही आहेत, त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, गणित येत नाही, जे काही असेल ते. माझा बेसिक प्रश्न असा आहे की ही मुलं कोणती आहेत हे जास्ती खोलात जाऊन अशासाठी तपासलं पाहिजे की उदाहरणार्थ यातली एक शिक्षकी शाळेत जाणारी मुलं किती आहेत, द्विशिक्षकी शाळेत जाणारी मुलं किती आहेत. म्हणजे एक शिक्षक आहे, समोर 5 वर्गाची मिळून काहीतरी 30 मुलं बसलेली आहेत, त्यांनी एकाच वेळी 5 वर्गातल्या मुलांना म्हणजे पहिलीच्या पण मुलांना शिकवा, दुसरीच्या पण, पाचवीच्या पण, तिसरीच्या पण शिकवा. आणि अशी परिस्थिती भारतामध्ये अक्षरशः लाखो शाळांमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती द्विशिक्षकी शाळा आहेत. महाराष्ट्रात फॉर्च्युनेटली एक शिक्षकी शाळा फारच क्वचित आहे. बिलकुल. पण म्हणजे हा जो जनरलाइज रिपोर्ट आहे तो सुट्टा करून बघायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तो कसा बघता येईल याविषयी बोलूया. आणि त्याच खोलात जाऊन बघायला बिलकुल खोलात जाऊन बघायला पाहिजे असं म्हणता. ही चर्चा आपण सुरू ठेवूया आणि त्याचबरोबर कपिल पाटील यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेत त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. शिक्षण बेअसरच याविषयी आपण चर्चा करतो आहोत. असरचा अहवाल आलाय आणि त्यामध्ये शिक्षणाची परिस्थिती अत्यंत दयनीय होत चाललेली आहे. वर्षानुवर्ष असे निष्कर्ष समोर येत आहेत. हेरंब कुलकर्णी, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे. पहिला मुद्दा असा आहे की जर 8वीतल्या 21% विद्यार्थ्यांनाच केवळ वजाबाकी करता येते अशा प्रकारचे निष्कर्ष येत आहेत. ही सुद्धा घसरत जाणारी टक्केवारी आहे. मात्र 10वीचा ज्यावेळी निकाल लागतो त्यावेळी गणितामध्ये जवळपास 75 ते 80% विद्यार्थी पास होताना दिसतात. म्हणजे 9वीतला 25 ते 30% ड्रॉपआउटचा भाग धरला तरी सुद्धा हे प्रमाण जास्त आहे. हे नेमकं कशामुळे होतंय हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे की केवळ सरकारी शाळांमध्येच अशी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतंय की खासगी शाळांमध्येच अशी परिस्थिती आहे. पण केवळ सरकारी शाळांचं वास्तव समोर आल्यामुळे खासगी शाळांकडे जाण्याचा पालकांचा ओढा वाढू शकतो असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. 10वीच्या संदर्भामध्ये मी ही जादू नेमकी काय आहे असा एक लेख लिहिला होता की महाराष्ट्रामध्ये 8वी पर्यंत मुलांना लिहिता वाचता येत नाही आपण सांगितलं, किंवा 9वीला राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने मध्यंतरी जो सर्व्हे केला तर 9वीच्या 63% मुलं अप्रगतीत असं आढळलं. आणि 10वीला केवळ तोंडी परीक्षेमध्ये प्रचंड मार्क देण्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे कमीत कमी 18 मार्क आणि जास्तीत जास्त 20 मार्क असे मार्क दिले जातात. त्यानंतर पासिंगला आता शासन असं म्हणते की 20% मार्क सुद्धा पुरेसे आहेत. म्हणजे 10 किंवा 12 मार्क जरी लेखी परीक्षेत असतील आणि इकडचे तोंडी परीक्षेचे 19 मार्क. मी 12वीचं एक निकालपत्रक असं बघितलेलं आहे की लेखी परीक्षेमध्ये 1 मार्क आहे, प्रॅक्टिकलमध्ये 29 मार्क आहेत आणि 6 मार्क त्याला ग्रेस देऊन तो मुलगा 12वीला पास झालेला मी बघितलेला आहे. तेव्हा 10वी आणि 12वीमध्ये हे सगळं अपयश झाकायचं, 1ली ते 8वी पूर्ण दुर्लक्ष करायचं. 9वीला जे मुलांना क्षमताच प्राप्त नाही त्यांना नापास मोठ्या प्रमाणावर करायचं आणि त्यांना शाळेच्या बाहेर घालवायचं, असा एक नवा पॅटर्न उदयाला आलेला आहे. बिलकुल. म्हणजे प्रश्न असा आहे हेरंबजी की 1ली ते 8वीतल्या विद्यार्थ्यांची ही दयनीय अवस्था जी आहे त्याला जर विद्यार्थ्यांना जबाबदार धरायचं नाही तर 10वीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांच्या यशाचं श्रेय सुद्धा त्यांना द्यायचं की नाही? त्याचं श्रेय शासनाने, बोर्डाने आणि शिक्षकांनी जरूर घ्यावं, परंतु हे पूर्णपणे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे आणि त्या व्यवस्थेला जबाबदार धरावं लागेल. शिक्षकांना, त्यांच्यावर पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि राजकीय व्यवस्थेतल्या साऱ्या घटकांना त्यासाठी जबाबदार धरावं लागेल. दुसरा जो मुद्दा खासगी शाळांच्या बद्दल तुम्ही विचारला तर खासगी शाळा हे फार चांगल्या आहेत अशातला भाग नाही. मध्ये अजिम प्रेमजी फाउंडेशनने ज्या भारतातल्या खासगी शाळांचा सर्व्हे केला होता 144 शाळांचा, तर त्याच्यामध्ये मुलांच्या संकल्पना फारशा क्लिअर आहेत असं दिसत नाही. परंतु खासगी शाळांना जो प्रतिसाद मिळतोय त्याचं कारण हे नकारार्थी मतदान आहे. जसं केंद्र सरकारला नकारार्थी मतदान करून लोकांनी मोठ्या संख्येने निवडून दिलं, तसं सरकारी शाळांच्या मधून मोठ्या प्रमाणावर पालक का बाहेर पडतायत? ते काय असरचा अहवाल वाचून बाहेर पडतायत का? असरच्या अहवालाने किंवा आमच्यासारखे लोक जे बोलतायत या नकारार्थी बोलण्याने लोक करत नाही. पालक हे त्या परिसरातल्या शाळेवरून मत बनवत असतात. जेम्स टुली नावाच्या एका लेखकाने मध्यंतरी द ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक लिहिलंय भारताच्या संदर्भात आणि त्यानं हैदराबाद आणि नवी दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरून सर्वेक्षण केलं. त्याचं असं म्हणणं आहे की 500 पेक्षा जास्त
विना अनुदानित इंग्रजी शाळांचा उदय तिथे झालेला आहे आणि सगळे हातगाडी ओढणाऱ्या सगळ्या गरीब मजुरांची मुलं त्या शाळांमध्ये शिकतायत. ते पालक असं म्हणतात की शाळांमध्ये खिचडी मिळते, शाळांमध्ये पुस्तकं मिळतात, पण आम्हाला शिक्षण मिळत नाही. हे जर निरक्षर माणसाचं परसेप्शन असेल तर आसरचा किंवा आमच्यासारख्या लोकांना बोलण्याचा दोष नाही. मगाशी हा विषय झाला की एक शिक्षक शाळा, द्विशिक्षक शाळा, मला मान्य आहे, पण मला साधा शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज 800 तास प्राथमिक शाळा चालते, 4 वर्ष मुलगा शाळेमध्ये बसलेला आहे, म्हणजे 3200 तास मुलगा 4थी पर्यंत बसलेला आहे. 2 वर्ग जरी एका शिक्षकाकडे असतील तर 1600 तास त्या शिक्षकासमोर तो मुलगा बसलेला आहे. मी अशैक्षणिक कामाचे 600 तास सोडून देतो. 1000 तास विद्यार्थ्याला 4 वर्षामध्ये शिकून विद्यार्थ्याला काल मामा गावाहून आला, बाळ समयी बघ अशी वाक्य जर वाचता येत नसेल, यासाठी जर आम्ही अशैक्षणिक कामं, द्विशिक्षकी शाळा किंवा इतर जागतिकीकरण, खाजगीकरण या सगळ्या गोष्टींना जर जबाबदार धरणार असू तर अत्यंत चूक आहे. बिलकुल याच्याविषयी किशोर दरक हात वर करतायत. किशोरजींना काहीतरी या मुद्द्यावर ऍडिशन करायचे. किशोरजी काय म्हणायचं? नाही, 2-3 गोष्टी मला यातल्या सांगायच्या आहेत. एक, अलीकडे SCRT म्हणजे महाराष्ट्रामध्ये विद्या परिषदेने जो अहवाल प्रस्तुत केला आहे, हो, विद्या परिषदेच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषदांमधल्या मुलांची परिस्थिती ही खासगी शाळांमधल्या मुलांच्या परिस्थितीपेक्षा फारच चांगली आहे. आणि महाराष्ट्राचे आयुक्त चोक्कलिंगम साहेबांनी मागे एक पत्रकार परिषदेमध्ये याच्याविषयी मांडणी पण केली होती, पण अर्थात मीडियामधून या गोष्टीला फार उचलून धरण्यात आलं नाही. हा एक भाग. दुसरा असा आहे की 600 तास, 800 तास, 1000 तास मुलं असं अजिबात गणिती पद्धतीने शिकत नाहीत. मुलांना अत्यंत फोकस्ड पद्धतीने शिकवायला लागतं. 2 साधी उदाहरणं देतो. म्हणजे आपण मातृभाषेतून शिक्षण असं सगळ्या मुलांचा अधिकार आहे असं आपण सर्वच जण बोलताना म्हणतो. बिलकुल. आणि त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये काय लावला जातो की मुलांना मराठीतून शिक्षण दिलं पाहिजे किंवा कर्नाटकात मुलांना कन्नडमधून शिक्षण दिलं पाहिजे. हो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने जे आदिवासी मुलं राहतात, जी ग्रामीण भागातली दलित मुलं आहेत, ज्यांच्या मातृभाषेचा आणि अमराठी भाषक मुलं जी आहेत, ज्यांच्या मातृभाषेचा मराठी भाषेशी काहीही संबंध नाही त्या अर्थाने, आणि तरी सुद्धा त्यांची मातृभाषा मराठी आहे म्हणून आपण त्यांना शिकवायला सुरू करतो आणि पेडागॉजीच्या लेवलवरती मोठी चूक करतो. बिलकुल. तिसरी गोष्ट मला सांगायची आहे, मगाशी हेरंब कुलकर्णींनी त्यांनी केलेल्या सर्वेचं उदाहरण दिलं होतं आणि या सगळ्या पाहण्यांबद्दल मला एक अभ्यासक म्हणून जो ऑब्जेक्शन वाटतो की या पाहणीचं आपण पुढे काय करतो. म्हणजे हेरंब कुलकर्णीच्या पुस्तकातलं उदाहरण मला आठवतं अगदीच. 511 वजा 499 बरोबर किती, आणि याचं अपेक्षित उत्तर जे आहे ते न देणारी असंख्य मुलं असल्याचं त्यांनी मांडलं होतं त्यामध्ये. त्यामध्ये उदाहरणार्थ काही मुलांनी 511 वजा 499 बरोबर 1010 असं लिहिलं होतं. अनेक मुलांनी असं उत्तर दिलं होतं की त्याचं उत्तर 1010 आहे. अनेक मुलांनी त्याचं उत्तर 188 असं दिलं होतं. मुलं जेव्हा चुका करतात तेव्हा त्या एकाच प्रकारच्या चुका जर करत असतील तर मुलांना काहीच येत नाही असा त्याचा अर्थ नसतो. तर उदाहरणार्थ 511 वजा 499 1010 लिहित आहेत म्हणजे वजाबाकीचं चिन्हाची ओळख मुलांना झालेली नसून ते त्याला बेरजेचं समजतात. किंवा 511 वजा 499 बरोबर 188 लिहित असतील तर फक्त मोठ्यातून लहान संख्या वजा करता येते एवढंच त्यांना कळलेलं आहे. तर मग आपण सरसकट हे म्हणणं की मुलांना अमकं येत नाही, तमकं येत नाही, यांना हे जमत नाही, ही पद्धत, मगाशी कपिल पाटलांनी त्याचा उल्लेख केला होता की रचनावाद आणि वर्तनवाद, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, पण आता सगळीकडे विशेष करून 2005 नंतर UPA 1 भारतात राज्य करायला लागल्यापासून, NCERTचे डायरेक्टर कृष्णकुमार झाल्यापासून रचनावादी पद्धतीचा जो काही चर्चा डिस्कोर्स सुरू झाला आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये शिकवायचं असं 2012 साली आपण अभ्यासक्रम तयार केला असा आपला दावा आहे. आणि हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला आपण मुलांची चाचणी, मुलांच्या परीक्षा त्या कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने घेतो. आणि मगाशी चव्हाण सर बोलले त्याच्याबद्दल एक मुद्दा की सर्वे करणारे लोक जे आहेत त्यांना या गोष्टीबद्दल सेन्सिटाईज केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता उदाहरणार्थ प्रथमच्या आपण आधीच्या अहवालांमध्ये कसं झालेलं आहे की NSSची पोरं एका कॉलेजमधली ती जाऊन तो सर्वे करतील, बचत गटाच्या महिला जाऊन तो सर्वे करतील. आता यावर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती डाएटच्या स्टाफचा सहभाग घेतलेला दिसतोय. पण या सगळ्या गोष्टींना धरून मग मुलं प्रगत आहेत की नाही आहेत. बिलकुल. एक प्रश्न किंवा एक शब्द सूचना या सेगमेंटमध्ये आलेल्या आहेत. या सगळ्याविषयी माधव चव्हाण यांना आपण सविस्तरपणे उत्तर विचारणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. शिक्षण बेअसर याविषयी आपण चर्चा करतो आहोत. माधव चव्हाण,
मागच्या भागामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ते त्यातले 2-3 प्रश्न जे महत्त्वाचे आहेत त्याविषयी तुम्ही खुलासा करा. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, आणि याविषयी सातत्याने प्रेक्षकांकडून सुद्धा आमच्या चॅनलमध्ये फोन येत आहेत आणि अनेक प्रेक्षक हे विचारत आहेत की तुम्ही केवळ सरकारी शाळांमध्येच हे सर्वेक्षण का करता, खाजगी शाळांमध्ये का करत नाही. सरकारी शाळांमधली अशी वस्तुस्थिती सातत्याने समोर येत असल्यामुळं लोकांचा खाजगी मुद्दा उपस्थित केलेला होता की तुम्ही जे शैक्षणिक साहित्य पुरवता त्या साहित्याचा नेमका काय उपयोग झाला आतापर्यंत, त्यातून शिक्षणाचा दर्जा किती सुधारला, आणि जे राज्य तुमचं साहित्य शैक्षणिक साहित्य विकत घेतं त्याला फेवरेबल असे निकाल तुम्ही देता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याविषयी सुद्धा तुम्ही बोला. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो किशोर दरक आणि हेरंब कुलकर्णी यांनी सुद्धा काही प्रमाणात मांडलेला होता की याचं क्लासिफिकेशन काय. एक शिक्षकी शाळा असणाऱ्यांमध्ये अधिक वाईट परिस्थिती आहे, द्विशिक्षकी शाळांमध्ये अधिक वाईट परिस्थिती आहे, ग्रामीण भागात अति आहे, आदिवासी भागात अति आहे, डोंगराळ भागात अधिक वाईट आहे. या तिन्ही प्रश्नांविषयी तुम्ही तिघांचीही थोडक्यात उत्तर द्या. बरं, पहिला मुद्दा असा की हे जे सर्वेक्षण आम्ही करतो हे शाळांच्या मध्ये करत नाही, गावामध्ये करतो. आणि गावामध्ये जी मुलं त्या सॅम्पलमध्ये येतात, 4 घरं सोडून 5वं घर असा त्याचा नियम आहे. आणि त्याच्यामध्ये जी काही खाजगी शाळेतली मुलं असतील किंवा सरकारी शाळेतली मुलं असतील, जिल्हा परिषद शाळेतली मुलं असतील, त्यांची तपासणी होते. त्यामुळे खाजगी शाळेतल्या मुलांना काय येतं आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना काय येतं या दोन्हीची मोजणी होते आणि ते आमच्या अहवालात नमूद आहे. आता याच्यामध्ये सुद्धा असं दिसतं की खाजगी शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनुदानित शाळा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्या अनुदानित जरी असल्या तरी त्या खूप सरकारी नियंत्रणाखाली असतात. तेव्हा त्यांची परिस्थिती पुन्हा ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्यापेक्षा फार चांगली दिसत नाही. इतर राज्यामध्ये मात्र असं दिसतं की ज्या अगदी पूर्णतः विनाअनुदानित आणि आपल्या राज्यात सुद्धा विनाअनुदानित शाळा आहेत त्यांची कदाचित वेगळी असेल महाराष्ट्रामध्ये. पण राजस्थान, उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये असं दिसतं की ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्यामध्ये जाणाऱ्या मुलांची परिस्थिती चांगली आहे. पण त्याच्यावर यंदाच्या अहवालामध्ये आमच्या डॉक्टर विलिमा वाधवांनी लेख लिहिला आहे की जर पालकांची घरची परिस्थिती जर आपण वजा केली त्यातून, तर खाजगी शाळा ज्या विशेषतः या तथाकथित बजेट स्कूल्स आहेत त्याच्यामधल्या मुलांना चांगलं शिकवलं जातं असं म्हणण्याला फारसा आधार नाही, हे आमचं म्हणणं आहे. म्हणजे पालकांना जर असं वाटत असेल की आमच्या अहवालामुळे खाजगी शाळांचे भलावण होते तर ते तसं खरं नाही. बिलकुल. पालकांची परिस्थिती, पालकांचं स्वतःचं शिक्षण, त्यांची घरची आर्थिक स्थिती या सर्वांचा परिणाम त्याच्यामध्ये असतो. जी मुलं अधिक चांगल्या उत्पन्नाच्या घरातली आहेत ती खाजगी शाळांच्यामध्ये जाण्याचा कल वाढलेला आहे आणि हा धोका आहे असं आम्ही आमच्या अहवालातून सतत सांगतो. बिलकुल. दुसरा, कपिल पाटलांचा जो मुद्दा आहे तो त्यांनी तसा का मुद्दा उपस्थित करावा आहे काय मला कळत नाही. कारण आम्ही महाराष्ट्र शासनाला साहित्य विकलेलं नाही. आम्ही शासनाबरोबर बसून ते जे साहित्य तयार करतात त्यात आम्ही सहाय्य केलेलं आहे आणि ते सुद्धा त्याच्याबद्दल कुठलाही मोबदला न घेता. तेव्हा आम्ही साहित्य दिल्यामुळे काहीतरी कोणाचं तरी भलं होतं किंवा आमचं भलं होतं आणि मग त्यांना आम्ही काहीतरी चांगलं उजवं माप देतो. या कुठल्याही राज्याविषयी बोलू दे, महाराष्ट्रात तुम्ही दिलं नाही मला माहिती. साहित्य पुरवतो, आम्ही साहित्य पुरवतो. सॉरी, नाही महाराष्ट्रात तुम्ही दिलेलं नाही मला माहित आहे. महाराष्ट्रात दिले नाही तुम्ही हे मला माहित आहे. इतर राज्यांमध्ये तुम्ही दिलेलं आहे बऱ्यापैकी. तिथं काय फरक पडला हे जाणून घ्यायचंय आम्हाला. कुठे दिलंय? नाही, जिथे दिलंय तुम्ही तिथे काय फरक पडतोय का दिलंय ते सांगा ना. नाही, तुम्ही तुमचं साहित्य बऱ्यापैकी मोठ्या संख्येने येतं, कुठे जाते आम्हाला माहित नाही. पण ते जात असेल कुठे तर त्याचा काही फरक पडतोय का हे जाणून घ्यायचं. तुम्ही जे चांगलं काम करताय त्याचा आम्हाला परिणाम लक्षात यायला. गोष्ट अशी पहिली गोष्ट अशी की आम्ही कुठल्याच राज्याला साहित्य विकलेलं नाही. आम्ही जे साहित्य तयार करतो ते राज्य शासनं त्या वापरायला मोकळी असतात स्वतः छापून. तेव्हा आम्ही त्यातून काहीतरी आर्थिक फायदा उपटतोय हे बोलण्याला काय आर्थिक फायद्याचा नाहीये, त्याचा परिणाम किती होतो एवढंच विचारतोय. काय काम झालेलं आहे तुमच्या व्यावसायिकतेबद्दल प्रश्न नाही. अगदी अलीकडे जो फायदा, आता उदाहरणार्थ औरंगाबाद, जालना, बीड या 3 ठिकाणी एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीने शाळातले जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये आम्ही 450 गावामध्ये राबवला. त्याचे अहवाल आम्ही MSCRTला सुपूर्द केलेत. ते अहवाल तुम्ही मागवून घेऊ शकता, तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये किती फायदा झालेला आहे. प्रत्यक्षात त्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की त्याचा उपयोग किती झालेला आहे.
तेव्हा आता मला इथे उभं राहून आता मला ते सगळं तुम्हाला सांगता येणार नाही, पण त्याच्यामध्ये जी एक खोच असते तुमच्या बोलण्यामध्ये अशा तऱ्हेने आरोप करणाऱ्यांच्यामध्ये की तुम्ही केलं त्याचा किती फायदा झाला. आम्ही शासनाबरोबर काम करून शासनाच्या शाळांची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा अर्थ त्याला प्रत्येक वेळेला यश येईल असं नाही, पण तो प्रयत्न करत राहणं हे आमचं काम आहे. तिसरा मुद्दा जो तुम्ही विचारलात की याच्यामध्ये भागाभागामध्ये फरक आहे का, तर तो निश्चित आहे आणि तो भारताच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. जर तुम्ही केरळ, हिमाचल ही 2 राज्य बघितलीत, महाराष्ट्र सुद्धा पुढे होता काही वर्षापूर्वीपर्यंत, तर याच्यामध्ये वाचन, लेखन, गणित याच्यामध्ये बरीच पुढे प्रगती आहे. जी राज्य मागास आहेत ती मागास आहेतच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. मधल्या काळामध्ये बिहारबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. त्यात आम्हाला असं दिसून आलं की बिहारच्या शाळांमध्ये मुख्यतः शासकीय शाळांच्यामध्ये मुलं जातात, पण त्याच्यामध्ये जी मुलं जवळजवळ 60% मुलं बिहारची ही खाजगी शिकवण्या करतात. हे अचंबित करणारी गोष्ट आहे. तसंच वेस्ट बेंगॉलमध्ये 60-70% मुलं खाजगी शिकवण्यानं जातात, म्हणजे गावातलीच कोणतरी मुलं शिकवतात त्यांना, आणि त्या शिकवण्या घेणारी जी मुलं आहेत त्यांची जास्त प्रगती होते, पण जी शिकवणीला जात नाहीत अगदी गरीब थरातली मुलं त्यांची प्रगती होत नाही. आम्ही आमच्या सर्वेक्षणामध्ये मुलांची जात, त्यांचा धर्म याचा अजिबात कुठे विचारपूस आम्ही मुद्दाम करत नाही, कारण मुलांना किंवा त्यांच्या पालकांना जाऊन तुझी जात काय हे आम्हाला पटत नाही, आम्ही विचारत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे आम्ही ॲनालिसिस कुठल्याही प्रकारचं विश्लेषण आता देऊ शकत नाही. मात्र हे निश्चित आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे, अत्यंत खालच्या स्तरावर जे लोक आहेत, त्यांची मुलं कमी शिकतात हे आमच्या अहवालातून दिसू शकतं. त्याचं आम्ही वेगळं विश्लेषण करून कोणाला हवं असेल तर पुरवू शकतो, पण ते अगदी उघड आहे. बिलकुल. या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते आहे की राज्यातल्या शिक्षणाची स्थिती दयनीय दिवसेंदिवस होत चाललेली आहे. मात्र ती थांबवायची कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण वर्षानुवर्ष हे अहवाल येत आहेत, वर्षानुवर्ष ही स्थिती बिघडताना आपल्याला दिसते आहे, आणि त्यामुळे हे थांबणार कोण, याचं तारणहार कोण होणार, हे थांबवण्याची जबाबदारी कोण घेणार आणि ती कशी पूर्ण करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर शोधणं हे खरं तर सगळ्या शिक्षण व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांचंच प्रमुख काम आहे. हे काम ज्यावेळी वेग घेईल त्यावेळी मला वाटतं की असरच्या हा जो रिपोर्ट आहे यातली जी आकडेवारी आहे त्यात सुधारणा व्हायला निश्चितपणे सुरुवात झालेली असेल, आणि आता ती तशी होईल इथून पुढच्या काळामध्ये अशी आपण अपेक्षा धरूया. कारण राज्यात आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आल्यामुळे जो दावा केला गेलेला होता की एकाच पक्षाचं सरकार आलं तर बरंच विकास कामं होतील, तसं ते आलेलं आहे. देशातल्या जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने ते घडवून आणलेलं आहे, आणि त्यामुळे आता जनतेला काय फायदा होतो पुढच्या 5 वर्षांमध्ये, याच्यात काही पॉझिटिव्ह बदल झालेले दिसतात का हे बघणं सगळ्यांसाठीच औत्सुक्याचं असेल, आणि तसं हो अशा आपण शुभेच्छा देऊया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल 4ही मान्यवरांचे धन्यवाद. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.